नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। शॉर्ट व्हिडिओ छोटासा 1-1.5 मिनिटाचा बनवायचा आहे आपल्याला। आज 17 तारखेमध्ये आपण जी भेंडी हार्वेस्टिंग करतोय तो लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो का बायोरिच अल्ट्रा सी मध्ये आपण जी भेंडी घेतोय म्हणजे या भेंडीमध्ये भले साईज खूप वाढली मोठी, काही कारण की आपण तिसरा तोडा दुसरा तोडा चालू आहे आपला। भेंडी एवढी साईज वाढल्यानंतरही कवळी म्हणतात ना त्या टाईपची आहे। पहिला महत्वाचा विषय ग्रीनरी पहा, एवढ्या भेंडीमध्ये आज जवळजवळ 7-8 मजूर चालू आहे माझ्या याच्यात। माल आणून टाकला मी इथं आल्याबरोबर शेतात का एवढी भेंडीमध्ये एकही किडकी नाही। कॅमेरामॅनला मी सांगेल का जवळ येऊन शूट करा का कीड आहे का, नाही तर भेंडी म्हटली का प्रत्येक प्रत्येक शेतकरी म्हणतो मला 2 दिवसाआड 3 दिवसाआड स्प्रे करावा लागणार आहे पेस्टिसाइडचा आणि मटेरियल तर वेगळंच। एवढा खर्च करून काय शेतकऱ्याला पुरणार आहे या व्हिडिओ मधून मला एवढं फक्त दाखवायचं होतं। राहिला विषय, मी स्वतः काटा घेतला माझा डिजिटल काटा का जेणेकरून आपण जो माल विकू इथून किंवा आपण व्यापाऱ्याकडे पाठवू तर मोजून पाठवू, ठीक आहे। अर्धा 1 किलोची घट आपणही मान्य करू, पण जेणेकरून आपण जी मेहनत करतोय त्या मेहनतीला इतकंही नुकसान व्हायला नको, हा त्याच्या मागचा उद्दिष्ट राहील। काटा घेतला नवीन 100 किलोचा माल दाखवायचा प्रयत्न करतोय एकच का जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचा खर्च वाचावा। आता मी हा काटा घेतला, आत्ताच आणलाय। काटा पण तुम्हाला दाखवतोय का आपण स्वतःचा काटा घेतला, प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे। त्याच्यानंतर आपण पहिला माल जो विकला 10 तारखेला थोडासाच माल होता, जवळजवळ 15-20 किलोच निघाला। 60 रुपये भाव, 55 रुपये, आणि छोटा जो जाड होता तो 35 रुपये गेला। आणि परवा जी भेंडी तोडली आपण 62 किलो तोडली होती, भाव जवळजवळ 60 रुपयाचा लागला। मला या व्हिडिओतून फक्त एवढंच दाखवायचं आहे का माझा खर्च विचारला तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो 5-6 हजार रुपये एकरचा खर्च येईल। त्या एकरच्या खर्चामध्ये आपल्याला टरबूज पण आपण घेतलं, मोसंबीलाही आपण तेच खर्चामध्ये म्हणजे जे बायोरिच अल्ट्रा सी देतो त्याच माध्यमातूनच आपला खर्च 5-6 हजार। त्याच्यात आपण भेंडीवरही तो स्प्रे करतो, ड्रिंचिंग करतो, टरबूजला देतो, आता खरबूज लागवड केलेली आहे, मोसंबीलाही तेच आहे, तो स्प्रे पेस्टिसाइड फर्टिलायझर कधीच माझ्या फार्ममध्ये येणार नाही। एवढंच मला या व्हिडिओमधून दाखवायचं होतं। भेंडीची क्वालिटी तुम्ही पाहिली, कोणती वाकडी काय काय म्हणजे काहीच नाही, म्हणजे एवढा आपण कमी खर्चामध्ये हे जे म्हणतात पीक का पेस्टिसाइड मारल्याशिवाय ती येणारच नाही। बस एवढंच आपल्याला या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। एवढंच बोलतो, नमस्कार।